हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत साबुदाणा वडे। तर मी इथे 1-2 वाट्या छोट्या साबुदाणा भिजत ठेवला होता रात्री। तर आता तो भिजलेला आहे चांगला। आणि 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत उकडून। तर ते चांगले कुस्करून घ्यायचे, त्याच्यामध्ये मॅश करून घ्यायचे। मी हातानेच मॅश करते आहे। मॅशरने सुद्धा तुम्ही केलं तरीही चालेल किंवा चमच्याने पण चालेल। तर हे असे कुस्करून घ्यायचे। त्याच्यामध्ये हिरवी मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे कट करून। तुम्ही बारीक मिरचीचं ठेचून जरी घेतली तरीही चालेल, पण मी बारीक कट करून घेतलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं। त्यानंतर भाजलेला दाण्याचा कूट 1 अर्धी वाटी मी घातलेला आहे। कुटामुळे खूप छान चव येते। तर हे आपण उपवासासाठी सुद्धा खाऊ शकतो। तर हे चांगलं मॅश करून घ्यायचं, पूर्ण एकजीव करून घ्यायचं। बघू शकता इथे चांगलं मॅश करून घ्यायचं। मिरच्याऐवजी लाल तिखट वापरलं तरीही चालेल, पण तुम्ही जर उपवासासाठी बनवत असाल तर लाल तिखटमध्ये मसाला न घातलेलं लाल तिखट तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये। तर हे आता पूर्ण मॅश करून झालेलं आहे। तर मी याचं आता वडे बनवत आहे, बघू शकता इथे। तर असं थोडंसं मिश्रण घ्यायचं हातामध्ये आणि जसं आपण लाडू वळतो ना तसं त्याचा गोळा करून घ्यायचा आणि दोन्ही हातांनी प्रेस करून घ्यायचा। अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर खूप छान वडे होतात आणि तेलात अजिबात फुटत नाहीत, कारण चांगलं बाइंडिंग येतं त्याला। मी अजून एक करून दाखवते तुम्हाला। तर अशा पद्धतीने घ्यायचं थोडंसं मिश्रण आणि जसं आपण लाडू वळतो तसं प्रेस करून घ्यायचं, गोळा बनवून घ्यायचा त्याचा आणि मग दोन्ही हातांनी प्रेस करून त्याला वड्याचा आकार द्यायचा। अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर तेलात अजिबात फुटत नाहीत वडे। तर मी हे सगळे वडे बनवून घेते। तर मी इथे कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं आणि मी इथे सगळे वडे बनवून घेतलेत त्याच पद्धतीने। तर तेल आता आपलं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये वडे सोडून घेऊयात। काळजीपूर्वक सोडायचं कडेनं, नाहीतर तेल अंगावर उडू शकतं। सावकाश सोडून घ्यायचं आणि गॅस मंद ठेवायचा। तर मी गॅस मंद ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आपण आता मस्त फ्राय करून घेणार आहे वडे। तेल चांगलं तापलेलं आहे। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा। तर इथे आता वडे आपण परतून घेऊयात। याचे बुडबुडे कमी आल्यानंतर आपण वडे परतून घ्यायचे। गॅस मी मीडियम ठेवलेला आहे आता। फास्ट मोठ्या गॅसवर वडे तळायचे नाहीत, नाहीतर मग ते आतून कच्चे राहतात आणि वरून आपल्याला भाजल्यासारखे वाटतात, पण आतून कच्चे राहतात। त्यामुळे सावकाश पेशन्स ठेवून तळून घ्यायचे वडे। तर मी बारीक गॅस ठेवलेला आहे आणि परतून घेतलेले आहेत वडे। 5 मिनटं झालेली आहेत, तुम्ही बघू शकता। परत मी परतवून घेणार आहे। असे आलटून पालटून परतून घ्यायचे आणि तळून घ्यायचे। ज्यावेळी वडे आपल्याला तळलेले आहेत असे वाटत असतील त्यावेळी गॅस मोठा ठेवायचा, म्हणजे वरून कुरकुरीत असे छान होतात वडे। कुरकुरीत जर आपल्याला पाहिजे असतील तर नंतर
ज्यावेळी वडे तळले जातात ना त्यावेळी गॅस फास्ट करायचा, मोठा करायचा, म्हणजे वडे कुरकुरीत होतात आणि त्याला ब्राऊन कलर येतो मस्त असा. बघू शकता इथे. तर मी थोडासा गॅस आता वाढवलेला आहे कारण वडे आपले चांगले भाजलेले आहेत. तर आता आपले वडे तयार झालेले आहेत. बघू शकता ब्राऊन कलर आलेला आहे त्याला. तर मस्त असे कुरकुरीत क्रिस्पी साबुदाणा वडे तयार आहेत. मस्त ब्राऊन कलर आलेला आहे. हे तुम्ही दह्यासोबत किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा खोबऱ्याची चटणी याबरोबर खाऊ शकता आणि तसेही खूप छान लागतात. तर नक्की ट्राय करून बघा साबुदाणा वडे. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.